फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत तुम्ही जर कुणकेश्वरला येण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। फिरायला जायचं असलं की गजर वाजायच्या आधीच जाग येते एवढं मात्र नक्की। बरोबर 5 वाजता निघायचा प्लॅन होता, पण 15-20 मिनिटं ही इकडे तिकडे होतातच। बाईक्सचे टँक फुल केले आणि आम्ही निघालो कोकण ट्रिपवर। गडहिंग्लज, आजरा, आंबोली, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि कासार्डे मार्गे आम्ही कुणकेश्वरला जाण्याचा प्लॅन केला। पहिला स्टॉप आम्ही आंबोलीमध्ये घेतला, थोडीफार पेटपूजा पण केली। आंबोलीमधील धबधबा बघितला आणि आम्ही नेक्स्ट स्टॉप सावडाव धबधबा करण्याचं ठरवले। जर तुम्ही मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करत असाल तर कणकवली पासून काही अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य सावडाव धबधब्याला तुम्ही नक्की जाऊन या। अशा निसर्गरम्य धबधब्याचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो कुणकेश्वरच्या दिशेने। रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि आम्ही गेलो कुणकेश्वर मधील शिव मंदिराचे दर्शन घेण्यास। कुणकेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळ अरबी समुद्राच्या किनारी असलेले एक प्राचीन शिव मंदिर आहे, जे 12व्या शतकात यादव राजांनी बांधले असून याला दक्षिण कोकणची काशी असेही म्हटले जाते। हे मंदिर त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते आणि दरवर्षी महाशिवरात्रीला येथे लाखो भाविक गर्दी करतात। मंदिराच्या परिसरात 11व्या शतकातील प्राचीन अवशेषांचाही शोध लागला आहे। स्थानिक आख्यायिकेनुसार हे मंदिर एक भक्ताने बांधले होते, ज्याला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळाला होता। मंदिर सहसा सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत खुले असते। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा स्टोरीज बाय तेजनन गायत्रीला।